मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या हीच आमची मागणी, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। हिम्मत असेल तर जरांगेंनी मंडल आयोग संपवून दाखवावा, भुजबळांचं जरांगेंना आव्हान। तर ज्या ओबीसींमधनं जरांगे आरक्षण मागतायत ते ओबीसी आरक्षण मंडल आयोगामुळेच मिळालंय, तर जरांगेंना कळत नाहीये, भुजबळांचं वक्तव्य। सगळे सोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं, मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी। आमच्या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्यानं 10 फेब्रुवारीला आमरण उपोषण करणार, जरांगेंची माहिती। बालेकिल्ला कोणाचाही नसतो, जनतेचा बालेकिल्ला असतो, मनोज जरांगेंचा भुजबळांना टोला। तर भुजबळांनी राजीनामा द्यावा की नाही हा त्यांचा प्रश्न, मात्र त्यांनी नाभिक समाजाची माफी मागावी, जरांगेंची मागणी। जरांगेंच्या स्वागतासाठी अश्वनृत्य, दिंडोरीतल्या संकटमोचन चैतन्य हनुमान मंदिराच्या आवारात आयोजित सत्कार कार्यक्रमामध्ये जरांगे पाटील यांना चांदीची तलवार भेट देण्यात आली। मंत्री छगन भुजबळ यांचा तात्काळ राजीनामा घ्या, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी। राज्यपालांना या संदर्भात आज निवेदन देणार, मराठा आणि ओबीसी समाजात भुजबळ तेढ निर्माण करत असल्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाचं म्हणणं। मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर शिंदे समितीने विदर्भात निर्गमित झालेल्या प्रमाणपत्रांची संख्या फक्त 55,000, बबनराव तायवाडेंचा दावा। या 55,000 प्रमाणपत्रांमध्ये 99% कुणबी समाजाचेच लोक, डॉक्टर तायवाडेंचा दावा। काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकींच्या पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा, ट्विट करत दिली माहिती। काही गोष्टी न बोलणंच योग्य, सिद्दीकींचं सूचक वक्तव्य। सिद्दीकी यांच्या काँग्रेस सदस्यत्वाच्या राजीनाम्यापूर्वीच होर्डिंग्स, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या पक्ष प्रवेशाचे वरळीत लागले होर्डिंग्स। मागच्या 15 दिवसांपासून वावड्या होत्या की ते जात आहेत, धर्मांध पक्षात बाबा सिद्दीकी जात आहेत, वडेट्टीवारांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया। काँग्रेसचं काहीही नुकसान होणार नाही, झिशांसोबत बोलू, वडेट्टीवारांचं वक्तव्य। महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी वंचितकडनं उद्या संध्याकाळपर्यंत मसुदा दिला जाणार, या मसुद्यावर एकमत झाल्यावरच पुढील रणनीती आखली जाणार। प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत चर्चेची पहिली फेरी अतिशय सकारात्मक, 4-5 जागांचा प्रश्न शिल्लक, त्यावर चर्चा सुरू। वडेट्टीवार यांची आंबेडकरांसोबतच्या चर्चेसंदर्भात माहिती। याच महिन्यात इंडिया आघाडीची एकत्रित सभा होण्याची शक्यता, महाराष्ट्रात पहिली सभा, सोनिया गांधींसह इंडिया आघाडीतले प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता। राहुल गांधींच्या यात्रेची समाप्ती इंडिया आघाडीच्या बैठकीत होईल, इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होणार, विजय वडेट्टीवारांची माहिती। कोकणातल्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आता मुंबईतल्या शिवसेना शाखांना भेटी देणार। उद्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या शाखांना ते भेट देणार, तर शनिवारी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातल्या शाखांना उद्धव ठाकरे भेटणार। राजन साळवी आणि कुटुंबियांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव, सरकारी वकील उपलब्ध नसल्याने आजची सुनावणी पुढे ढकलली। एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी साळवींची याचिका। गांधी कुटुंबाचा किती मोठा कार्यकर्ता आहे संजय राऊत यांनी आज सकाळी केलं स्पष्ट, त्यामुळे त्यांना संजय राऊत म्हणायचं की संजय गांधी म्हणायचं, नितेश राणेंचा राऊतांना सवाल। पुण्यातल्या मनसे नेते वसंत मोरेंकडे लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू, आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत मोरे, वसंत मोरे, एक सोशल माध्यमावर स्टेटस। त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याची चिन्ह। संजय राऊत यांनी आजही मुख्यमंत्र्यांसोबत केला एक फोटो रिलीज, शिंदे गँगच्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा, ठाणे पुणे परिसरातील दाखलेबाज गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्यांचं स्वागत मुख्यमंत्री करतायत, संजय राऊत यांची एक्स या सोशल माध्यमावर पोस्ट। आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मुंबईतल्या गोरेगावात आरे चेक नाक्याजवळ मुंबई महानगरपालिकेविरोधात धरणं आंदोलन, रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा प्रहारचा आरोप। अहमदनगर महापालिकेच्या वतीने थकबाकी असणाऱ्या मालमत्ताधारकांच्या नावाचे शहरातल्या विविध चौकात फलक, वर्षाअखेरीस जास्तीत जास्त 75% माफी देऊनही कर न भरणाऱ्यांना महापालिकेचा दणका। अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचं प्रकरण, नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या कार्यालयावर स्थानिक भूमिपुत्र संघटनेचा मोर्चा, गजानन काळेंकडनं घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त। गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी आणि गडचिरोली पोलिसांच्या C60 पथकादरम्यान जोरदार चकमक, नक्षली अंधाराचा फायदा घेऊन जंगलात पळून गेले, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक आणि इतर नक्षली साहित्य केलं जप्त। वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त, शिवणे भागात आपचं अनोखं आंदोलन, गेल्या 5 वर्षांपासून बंद असणाऱ्या सिग्नल यंत्रणेची पूजा करून निषेध व्यक्त। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर लवकरच आपत्कालीन दूरध्वनी केंद्र सुरू करणार, या माध्यमातून वाहन चालक थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणार। बुलढाणा जिल्ह्यातल्या पोलीस कर्मचाऱ्याची सोशल मीडियावर जातीयवादी पोस्ट, पोलीस अधीक्षकांकडून पोलीस कर्मचारी गजानन खेरडे निलंबित। नागपूर पोलिसांकडून सराईत वाहन चोराला अटक, 111 दुचाकी केले जप्त, ललित भोगे असं दुचाकी चोराचं नाव। सराईत चोर 24 वर्षीय आणि फक्त 12वी उत्तीर्ण। इंस्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रील्स सुरूच, पुणे पोलिसांकडून गुंडांची परेड काढूनही गुन्हेगारांची मुजोरी सुरू आहे अशी चर्चा।
गुन्हेगारांचे रील्स टाकणाऱ्या टोळ्यांवर पुणे पोलिसांची करडी नजर. दहशत पसरवण्यासाठी पोस्ट केलेली रील्स डिलीट होण्यास सुरुवात. तर या रील्सशी आमचा काहीही संबंध नाही, शहरातल्या अट्टल गुन्हेगारांचा जबाब. असुविधानं कंटाळून रहिवाशांनी म्हाडाच्या कंत्राटदाराला डांबलं. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट शहरातली घटना. वीज पाणी नसल्यानं रहिवाशांचा संताप. रविकांत तुपकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण. 15 फेब्रुवारीला निर्णय. रविकांत तुपकर यांची विविध गुन्ह्यांमधल्या जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात याचिका. न्यायालय परिसरात तुपकर यांच्या चाहत्यांची गर्दी. पुण्यामध्ये महायुती सरकारच्या विरोधात ठाकरे गटाकडून सह्यांची मोहीम राबत निषेध आंदोलन. उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरण, भ्रष्टाचार, गुंडशाहीसह अनेक मुद्द्यांवर सामान्य नागरिकांचं म्हणणं ऐकण्यासाठी शनिवार चौकात राबवली मोहीम. दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाला यश. शाळा आणि वाढीव क्षमतेसह दामोदर नाट्यगृह यांचं बांधकाम एकाच वेळी सुरू होणार. दीपक केसरकर यांनी नाट्यगृहाच्या तात्काळ पुनर्बांधणीच्या दृष्टीने सकाळी केली पाहणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरेगावाला जोडणाऱ्या कोयना जलाशयातील तापोळा आहेर पुलाचं काम प्रगतीपथावर. कामाचा शासनाकडून ड्रोन व्हिडिओ जारी. उपासना स्थळ अधिनियम कायदा रद्द करण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी. काशी विश्वनाथ आणि श्रीकृष्ण जन्मभूमी आम्हाला हवी, त्यासाठी आंदोलन करण्याची गरज पडणार नाही. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांताचे क्षेत्र प्रमुख गोविंद शेंडे यांची माहिती. अर्थसंकल्पानंतर आरबीआयचं पहिलं पतधोरण जाहीर. सलग 6व्यांदा रेपो रेट 6.5% कायम. सर्वसामान्यांना व्याजदरात कोणताही दिलासा नाही. केंद्र सरकारने श्वेतपत्रिकेत 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचा 2,000 कोटींचा नळपाणी घोटाळ्याचाही समावेश करावा, तरच ही श्वेतपत्रिका पूर्ण होईल. संजय राऊतांची श्वेतपत्रिकेवर प्रतिक्रिया. उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायद्याबाबतचं विधेयक मंजूर. विधानसभेत नागरी कायदा मंजूर केल्यानं उत्तराखंड समान नागरी कायदा लागू करणारं देशातलं पहिलं राज्य. अरविंद केजरीवाल यांना 17 फेब्रुवारीला ईडी समोर चौकशीसाठी जावं लागणार. दिल्लीतल्या ईडी न्यायालयाचे आदेश. मध्य धोरणाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणी केजरीवाल यांना 5 वेळा समन्सचं उल्लंघन केल्यानं ईडीने न्यायालयात घेतलेली धाव. पंतप्रधान मोदींचा जन्म ओबीसी वर्गात झालेला नाही, ते गुजरातमधल्या तेली समाजात जन्माला आले. राहुल गांधींचं वक्तव्य. तर भाजपने सन 2000 मध्ये या समाजाला ओबीसीचा दर्जा दिला. राहुल गांधी यांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींकडून माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल राज्यसभेत गौरवोद्गार. मनमोहन सिंग राज्यसभेतील एका मतदानाच्या वेळी व्हीलचेअरवर आले. ते कोणा एका पक्षासाठी आले नव्हते, तर ते लोकशाहीसाठी आले होते. मोदींचं वक्तव्य. बेरोजगारीवर पंतप्रधान मोदी बोलत नाहीत. पंतप्रधान फक्त स्वातंत्र्यपूर्व काळातल्या घटनांवर बोलतात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींना टोला. काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा. छत्तीसगडमध्ये राहुल गांधींचं जंगी स्वागत. उत्तराखंडच्या चमोली येथील गुरुद्वारा श्री हेमकुंड साहिब परिसरात प्रचंड बर्फवृष्टी. हेमकुंड साहिब परिसरात 7 किलोमीटरपर्यंत 2 ते 3 फूट बर्फाची चादर. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक लुना मोपेड लॉन्च. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींकडून लॉन्चिंग. सिंगल चार्जवर 110 किलोमीटरचा प्रवास. लुनाची 70,000 रुपये एक्स शोरूम किंमत. मागास जातींमध्ये श्रीमंत झालेल्या आणि आरक्षणाचा लाभ मिळालेल्यांना आरक्षणातनं का वगळू नये, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल. रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईला न्यायालयात आव्हान न देण्याची पेटीएम पेमेंट्स बँकेची भूमिका. बँकिंग नियामकाच्या नियमांची पूर्तता करण्यावर पेटीएम भर देणार. शेतकरी तरुणाच्या समस्येवरच्या तो राजहंस एका नाटकाला एनएसडीच्या भारंगम नाट्य महोत्सवासाठी विशेष निमंत्रण. दिल्लीतल्या श्रीराम सेंटरमध्ये बुधवारी 14 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता प्रयोग. प्राजक्त देशमुख आणि अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.